राधानगरी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर। राधानगरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, पर्यटन क्षेत्राला चालना देणे आणि युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे हेच ध्येय असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। ते फराळे येथे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात बोलत होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख, श्रीकृष्ण दूध संस्था, शरद सहकारी सूतगिरणी यांसारख्या संस्थांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला। आंबेडकर म्हणाले, राधानगरी तालुका अभयारण्य आणि जैवविविधतेचा खजिना आहे। या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून पर्यटन क्षेत्राचा विकास साधता येईल। पर्यटन वाढीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ते म्हणाले। यावेळी आंबेडकर यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास डवर आणि शरद सहकारी सूतगिरणीच्या संचालिका वैशाली डवर यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं। डवर यांनी समाजहितासाठी घेतलेले उपक्रम आणि स्थानिक विकासासाठी दाखवलेली तळमळ प्रेरणादायी आहे। त्यांच्या कार्यामुळे राधानगरी तालुक्यात समाजभान आणि विकासाची जाणीव अधिक दृढ होत आहे, असे म्हणाले। यावेळी कार्यक्रमास नंदकुमार सूर्यवंशी, BS देसाई, अरुण जाधव, दत्तात्रय उगले, नंदकुमार ढेंगे, विजय बलुगडे, सुभाष चौगले, सुभाष पाटील, कुंडलराज पाटील, सरपंच वैशाली डवर, डॉ. चंद्रशेखर कांबळे, अशोक फराकटे, तानाजी चौगले, बाबा नांदेकर, रमेश हिरुगडे, लक्ष्मण गिरी, दीपक शेट्टी, दादासो पाटील, DP पाटील, सुरेश पाटील, तुकाराम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।